चला कपडे घेऊन जाऊ. आय मीन कपडे घेऊन येऊ. समर्थ चला सगळेजण कपडे घेऊन येऊ. किती काळा दिसत आहे. श्री ओ एवढं का काळा बोर दिसला नाही हो. चला पटपट तयार व्हा. तुम्ही कोणते कपडे घेणार हो? ओ बरमोडा. आ बरमोडा लग्नात बरमोडा घालून फिरणार हो? तसं तुम्हाला सूट पण होतं ते आहे ना. छान दिसतं तुम्हाला बरमोडा है का नाही समज. इनको बोलने का ना मेरी मम्मी मेरे को लेती नहीं है. ते बघ साड्या वगैरे तसंच ठेवलेले आहे. मी जाऊन आले तर घडी काढलेला नाही कोणी पण. हा आज पाऊस नाही. आज मोकळं आहे. का बरं नाही होते हो ना तर का. सगळं झाड झाड दिसायला आले ते. पूर्ण सगळीकडे झाडच झाड आहे बघा. सगळे झाडच दिसले आले तर. चला आज पाऊस नाहीये आमच्याकडे. आज पाऊस नाहीये. चला आपण आज कपडे घेऊन येऊया. शॉपिंग करून येऊ. माझ्या भावाचं लग्न आहे. कपडे शॉपिंग माझं काहीच नाही झालेलं आहे. तर आज मुलांना पण सुट्टी आहे आणि आज पाऊस पण नाही आहे. त्यासाठी आम्ही जाणार आहे कपडे शॉपिंग करायला. चला रे चल पटकन. श्री येणार नाही का? सारे माझ्या माझ्या आगाऊपणा करतो. चला मला चहा प्यायचा आहे अजून. माझा चहा किती घर क्लीन. हाऊ क्यूट. चला मी चहा घेणार आहे आधी. आता मी पण चहा घेणार होता म्हणून हे काढला. तुम्ही कोणत्या डान्सची प्रॅक्टिस करणार आहे? शादी करके फंस गया. हा स्वतः तुम्ही नाही फसलो. मी फसले शादी करून. हो परत करा ना. बोला ना श्री साठी बेल्ट घे. नाही तू बोला बोला ना. काय बोलाल तो? बेल्ट घ्यायचे का? कशासाठी? टाइमपास करू नका. चला बरं सगळेजण चला पटपट. श्री चल. तू रेडी? हा मी रेडी आहे. मी काय नाही हे बघ माझे केस वगैरे रेडी आहे. मी आज दुपारी व्हिडिओ बनवले होते. ते फाउंडेशन वगैरे तसंच आहे. आता काय लावणार नाही मी. चल आजपासून आपली लग्नाची तयारी आपण सुरू करत आहे. तर सर्वात आधी शॉपिंग करूया. कपडे घेऊया. या सगळ्यांचे एकदा कपडे घेऊया. माझी तर साडी घेतली गेली आहे. असं म्हणत मग 6 वाजते. 6 वाजता झालं. शीला गेलं त्यानं बाथरूमला गेलं. चला व्हिडिओ मध्ये तर हसून घेऊ. चला शॉपिंग करायला जाऊया. चला श्री आमचं बाथरूमला गेलेला आहे हगायला. त्याची वजन बसले तिकडे. काय करावं याला काय माहिती. तू तो बोले ऐसा कुछ भी नहीं होगा. पापा रोज जाते कि नहीं वॉशरूम? रोज जाता है. ऐसे हमें बैठना पड़ता है इधर. ए आजा श्री आजा. आजा तुझको पुकारे. चांगलं दिसणार आहे ना हे टॉप. मम्मी मैं पापा की जैसे सेम लूंगा. मैं अब भी इधर ही बता दे रहा हूँ. क्या फिर उधर जाके मेरे पे कोई चिल्लाएगा ना मैं वो बोलूंगा नहीं. मम्मी दुसरे घालू का गळ्यातलं? चोरी उलाले गळ्यातलं तोडून घेऊन चाललेत दुसरीकडे गावाकडे. नाशिक मध्ये का चोर कमी आहेत का? आपने बोल रहे थे उस दिन वो फोन चुरा के भाग गए बुड्ढे का. 4-5 लड़के भाग गए. राम बंधु मेडिकल वही फोन कर रहे थे. श्री सो गया के अंदर?
याच्यामध्ये पांढरी पिशवी घे समोर, चल पटकन. काय देतील ना ते. काय भाजी वगैरे आणायला आता भाजीला जाते मग. येता येता घेऊन काय गरज यायचं. नाही. मी मार्केटला जाणार नाही रोज रोज, मला वेळ नसतं. जायचं नाही गाडीवर भाजीला तिला. आधी सर्व येऊन जाते, कपडे घे ये पुन्हा जाते त्यांना खालच्या गाडी. चालतंय चला त्याला ये म्हणा आधी. श्री बाकीचं नंतर. देवा लवकर ये रे बाबा. कोई अभी तक बैठ नहीं रहा है, सब लोग जगह छोड़ के भाग रहे हैं. मी काढते ना. चला या साहेब. रॉकी भाई नाकच नाहीये या माणसाला. नाकाचं काढायचं. कोणते भांडे घासले यांनी. चला तुम्हाला एक रिकॅप दाखवते. हे आम्ही जेव्हा उन्हाळ्यामध्ये गेलो होतो मेमध्ये, तर माझ्या भावाचं साखर खाल्लं गेलं होतं आणि त्यानंतर आपण जात पूजन करत असतो. व्हिडिओ कॉल कर म्हणले ते कर. बागीर चाकू मावशी. अरे 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 मस्त मस्त एकदम. ए इकडे बघ काय गेलो रे इकडनं रे. आउट बंदील न्यू बिचारा. असं जात पूजन आम्ही सगळेजण मिळून केलेलं आहे. त्यानंतर फोटो क्लिक्स वगैरे आणि काहीतरी आम्ही रील्समध्ये बनवलं होतं, जसे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकायचं आहे. काहीतरी ट्रेंडिंग आपण व्हिडिओ क्रिएट करत असतो लग्नामध्ये एक आठवणी म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही जे नॉर्मल पेपर असतं व्हाईट पेपर त्यावरती स्केच पेननी लिहिलेलं होतं आणि त्यानंतर एक छोटंसं जसं आम्हाला जमलं त्या पद्धतीनं आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले होतं त्या दिवशी. ते वाटतं छोटं पण त्याला खूप रिटेक घ्यावं लागतं. मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 5-6 वेळा मी मग त्याबद्दल रिटेक केलं होतं. त्यानंतर मग असं थोडंसं गोल फिरून म्हणा किंवा असं आपण हातामध्ये पेपर घेऊन थांबलेलं आहे म्हणा, असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही व्हिडिओ जे आहे तुमच्या घरीही असं काहीतरी लग्न फेस्टिवल वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये बनवू शकता. असं यूट्यूबमध्ये गेलं सर्च केल्यावर तुम्हाला भरपूर ट्रेंडिंग जे व्हिडिओ टाईप आहे ते मिळून जातील. पण आम्हाला जेवढं सुचलं त्या पद्धतीनं आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता हे जोडीची आहे लग्न, आता त्यासाठीच आम्ही शॉपिंग करत आहे. तर आमच्याकडची तर जातपूजा जे आहे ती झाली आहे. आता ही जे जातपूजाची व्हिडिओ आहे हे माझे जे होणारे वहिनी आहेत त्यांच्या घरची ही जातपूजा आहे. खूप छान त्यांनी बनवलेलं आहे बघा. ॲक्च्युली त्यांचा भाऊ जो आहे स्वतः तो पण व्हिडिओ क्रिएट करत असतो, म्हणजे तो पण व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करतो छान प्रकारे. तर त्यानं हा खूप छान प्रकारे शूट केलेला आहे. हे त्यांच्याकडची हे माझी होणारी वहिनी आहे. आता फायनली आता तर झालेली आहेत वहिनी. आणि त्या दिवशीचं हे त्यांच्याकडचं त्यांनी व्हिडिओ मला शेअर केला होता. तर हे पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. अशा वेगळे वेगळे, कारण लग्न म्हणजे सगळ्याच गोष्टीचं हाऊस मौज करायचं एक साधन आपण म्हणू शकतो. लग्न तर होतोच, पण त्यासोबत इतर आपले जे हाऊस असतात, जे काही आपण आता नवीन प्रकारे करतात व्हिडिओ वगैरे म्हणा किंवा शूट म्हणा, त्या प्रकारे आपण करू शकतो. आणि एक एन्जॉय म्हणून सगळं आजकालचे जे लग्न आहे ते एन्जॉय म्हणूनच समजलं जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल एन्जॉयच आपण बघत असतो. तर चला फायनली आम्ही आलेलो आहे दुकानामध्ये. बघितलं इकडे म्हणजे एक नाही तर एक 4 दुकानं आम्ही त्या दिवशी फिरलो होतो नाशिकमध्ये. पण त्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं मला पाहिजे होतं जो पॅटर्न कपडे मला मिळालेच नव्हते. मग आपण उगा पैसा टाकून काय अर्थ नाही. तर माझं असं प्लॅन होतं जर इकडे नाही मिळालं जसं आपल्याला पाहिजे तर आपण गावीकडे जाऊ आणि तिकडे घेऊ.
तर दुकानं फिरलो. आता हे समर्थना पसंत केलं. परत आम्ही ह्या दुकानामध्ये फायनली हे कपडे आम्ही घेतलेले आहे. म्हणजे कसं नेमकं दोघांना तसं मला नव्हतं असं की एकच घ्यायचं आहे म्हणून, पण त्यांच्याकडे होते म्हणून मग मी घेऊन टाकलं. आणि क्वालिटी कपडा एकदम सुपर आहे. म्हणजे पैसे तर आहेच महाग, पण काय करणार आता त्याला, पण जे पद्धतीने क्वालिटी भेटली आहे मला खूप आवडलं. आणि दोघांना सेम मिळालं ड्रेस आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे पण खूप छान होता. हे 4 पीसमध्ये आहे. आता घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. कलर वगैरे पण छान आहे, म्हणजे एकदम शाईन आहे. म्हणजे असं जेव्हा लाईटमध्ये आपण फंक्शनमध्ये वगैरे वेअर करू हे ड्रेस तर त्यावरती फोकस पडणार आहे आणि शाईन करतील ते कपडे. अशा पद्धतीचं कपडे आहे. मला तर कपडे लिटरली बघा कसं टेबलवरच किती शाईन येत आहे तो. तर खूप छान वाटले मला कपडे. महागडे आहेत पण ठीक आहे, घेतलं गेलं. कारण आता माझी इच्छा नव्हती हे सगळे असे कपडे घ्यायचे, कारण फक्त एकच दिवस आपण नेसतो आणि त्यानंतर मग परत ते हाईट वाढत जाते आणि कपडे छोटे होत जातात. पण ते एक दिवसच महत्त्वाचं आहे असं म्हणलं जातं. म्हणजे काय एक दिवसामध्येच आपल्याला नेसायचं आहे. तर घेतलं कपडे आम्ही. घालून बघूत आपण, कपडे घालून बघूत. आता ह्यांना परत घालून बघायचंय कसे काय नाही कपडे. तिकडे घालून बघितलं ना, अजून कशाला घालतोय आता 4 वेळा. कपडा छान आहे खरं समोर, खूप वज आहे, मस्त आहे. वज कुठे आहे? दादू काय तेरा है ये? मेरा है क्या? हाँ अच्छा, कपड़ा अच्छा है. नको काढू मम्मी, थांब जरा. हा तसं घालून घ्यायचं. बटन लावायची गरजच नाही त्याला. काय पटपट आणि चला. स्वयंपाक करायचंय मला अजून. करायचंय स्वयंपाक करायचंय. बापरे. हे बघा, हे फायनल लुक कसे दिसतंय पोरं. श्री अँड समर्थ. हा बघू नीट. थांब तिकडे थांब. हे बूट पण घेतलं त्याच्यासाठी. आता हे वाव, म्हणजे हे शाळेला पण होऊन जाईल चांगले बूट आहे ना श्री. 2 बूट घेतले. हे स्कूलचे बूट जे आहे ते मुलांचे खराब झाले होते म्हणून अशा बूट घेतलेले आहे जे त्यांना स्कूलला पण यूज होणार आहे. मुलांचे जे आहेत ना. हाँ ये भी अच्छा लग रहा है. श्री बहुत मस्त लग रहा है श्री. इसलिए कैसे लेते. हे पण छान दिसलं रे. असं पण छान दिसतंय. मुलं आता मोठे झाले आणि त्यांना जर ते कोट आलंही नाही ना तर मी यूज करून येणार आहे. कारण मी ट्राय केला, मला छान दिसतोय तो आणि येत पण आहे. मग आपण कधी बाहेर वगैरे फिरायला गेलं तर आपण ते यूज करू शकतो जीन्सवरती वगैरे. मला तर परफेक्ट आलेलं आहे. पण कपडा क्वालिटी खूप छान आहे म्हणून खूप आवडलं मला. आणि आता शिवाज असे बोलले माझ्या देवी मागवते मग प्रभा मैसर देवीच्या ती कधी विविध पद्धतीचे हाता विष्णू भगवती तिच्यासाठी आता तुम्ही वैश्य मोहित आणि लोक हे आता मोहित तर सर्वत्र पुढे होती मोहित परमेश्वराशी जावेश्वर राजा आराधिकाची ती मोक्ष भोग स्वर्ग देवसे मार्ग वाच कौशिकी मुनी मेनाचे राजा सुरते कोणी त्या सुरता सर्व दृष्टी